नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठीवरती मराठी विषयाचे 50 महत्त्वाचे प्रश्न सविस्तर विश्लेषणासह आपण पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, त्यामागे स्पष्टीकरण आणि परीक्षा केंद्रित ट्रिक्स मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मराठी प्रश्नसंचाला. नंबर 1, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ह्याचे ऑप्शन आहेत संत गाडगेबाबा, संत रामदास, संत तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मराठी साहित्याच्या लेखक ग्रंथ या घटकावर आधारित आहे. स्पर्धा परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. तर ग्रामगीता हा ग्रामीण विकास, हा जो ग्रंथ आहे ग्रामगीता, हा ग्रामीण विकास, ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, श्रमदान, समाज सुधारणा आणि आदर्श गाव याविषयी मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. याचे लेखक आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. बाकी पर्याय चुकीचे आहेत. तर संत गाडगेबाबा हे काय समाजसुधारक आहेत. स्वच्छता अभियानासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि ग्रामगीता त्यांनी लिहिलेली नाही संत गाडगे महाराजांनी. त्याच्यानंतर संत रामदासांनी काय लिहिलेलं आहे तर दासबोध लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मनाचे श्लोक यांनी लिहिलेले आहेत संत रामदासांनी. आणि संत तुकाराम महाराजांनी काय लिहिलेलं आहे गाथा, अभंग गाथा. तर हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. रुची. तर इथं रुची हा शब्द दिलेला आहे, त्याचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर रुची म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असलेली आवड किंवा रस. तर आपल्याला हे आवड हा शब्द ह्या ऑप्शन मध्ये दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हे असोशी काय? असोशी म्हणजे आतुरता, तृष्णा म्हणजे काय? तीव्र इच्छा, भावना म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इमोशन. तर हे रुची म्हणजे काय? आवड. प्रश्न क्रमांक 3 पाहू आता. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे? खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडीला राजी हे तर एक म्हण दिलेलं आहे, तर त्याचा अर्थ आपल्याला खाली दिलेला आहे, ते ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय? भाग्यवान माणसाला देव अनुकूल होतो. पर्याय क्रमांक 2 काय? ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. पर्याय क्रमांक 3 धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 काय? शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. तर ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरली जाते की कोल्हा काकडीला राजी, ज्यांना मोठ्या गोष्टींची किंमत समजत नाही आणि किरकोळ किंवा क्षुल्लक गोष्टीमध्ये समाधान मिळते. म्हणून उदाहरणार्थ आपण जर म्हणलं एखाद्याला मोठे पुस्तक नको पण छोटासा मोबाईल कव्हर मिळाला तरी खूप आनंद होतो. म्हणून काय म्हणतात? कोल्हा काकडीला राजी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे ऑप्शन बरोबर आहे. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. क्वेश्चन नंबर 4, खालील वाक्याचे केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा. तर काय वाक्य काय दिलेलं? मला काटा टोचला. तर पर्याय बघा, मला काटा टोचला, मला काटा का टोचावा, मला काटा टोचला, आई ग मग काटा टोचला मला. तर हे 4 ऑप्शन आहेत. तर त्यातला पर्याय क्रमांक 4 हा ऑप्शन बरोबर आहे. केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले हे उदाहरण योग्य आहे. आई ग काटा टोचला मला. तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? भावना व्यक्त करणारे उद्गार. उदाहरणार्थ अरे, अहो, बापरे, अरे देवा, आई ग. या प्रश्नात आई ग हा उद्गार आपल्याला दिसतो या ऑप्शन मध्ये. म्हणून चौथा पर्याय काय? बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलेलं आहे? खालील शब्दाचा समास ओळखा. तर इथं शब्द दिलेला आहे त्रिभुवन. तर त्रिभुवन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पर्याय कुठले दिले आहेत? बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, द्विगु समास आणि तत्पुरुष समास. तर त्रिभुवन म्हणजे काय? त्रि प्लस भुवन. इथे त्रि म्हणजे काय? 3. 3 भुवन म्हणजे संख्यावाचक शब्द काय आलाय? पूर्वपदे आलेला आहे. म्हणून अशा समासाला आपण काय म्हणतो? द्विगु समास. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित आहे. तर सहकार म्हणजे काय? एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे, एकत्रितपणे काम करणे. याच्या विरुद्धार्थाचा शब्द म्हणजे काय? असहकार. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर हा उपसर्ग एखाद्या शब्दाला नकारात्मक अर्थ देतो, म्हणून असहकार हा काय? त्याचा नकारार्थी विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय दिलेलं आहे की कितीदा करू प्रीतीची याचना. तर हे वाक्य दिलेलं आहे. तर या काव्यपंक्तीतील याचना जो शब्द आहे, या शब्दाचा काय करायचा आहे? समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? प्रतीक्षा, विनंती, नवस, पूजा. तर याचना, तर आपल्याला काय म्हणायचं? याचना म्हणजे काय? नम्रपणे काहीतरी मागणे. याला आपण काय म्हणतो? विनंती करणे, प्रार्थना करणे, मागणी करणे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा शब्द सापडलेला विनंती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर प्रतीक्षा म्हणजे काय? वाट पाहणे. नवस म्हणजे काय? देवाला केलेला संकल्प एखादा. आणि पूजा म्हणजे काय? उपासना. म्हणून 2 नंबरचा पर्याय ह्याला योग्य आहे. याचनाला विनंती. आता प्रश्न क्रमांक 8 बघू आपण. घर डोक्यावर घेणे.
या शब्दप्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेला योग्य विधान सांगा किंवा ओळखा. तर पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, माझा पहिला नंबर आला आणि आईने घर डोक्यावर घेतले. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय आहे, घरात चेंडू खेळणाऱ्या मुलांकडून टीव्ही फुटला आणि बाबांनी घर डोक्यावर घेतले. पर्याय क्रमांक 3 भटके लोक घर डोक्यावर घेऊन हिंडतात. आणि पर्याय क्रमांक 4 भारताने विश्वचषक जिंकले आणि राजूने घर डोक्यावर घेतले. तर याचं करेक्ट आन्सर कुठला आहे, तर घरात चेंडू खेळणाऱ्या मुलांकडून काय झालं, टीव्ही फुटला आणि बाबांनी घर डोक्यावर घेतले, हे बरोबर आणि सुटेबल आन्सर आहे. तर घर डोक्यावर घेणे म्हणजे काय आहे, तर खूप ओरडणे, गोंधळ घालणे किंवा संताप व्यक्त करणे. जेव्हा एखादी मोठी चूक होते आणि घरातली व्यक्ती काय करते, जोरजोरात ओरडू लागते, तेव्हा घर डोक्यावर घेणे हा वाक्यप्रचार आपण वापरतो. तर प्रश्न क्रमांक 9 बघू आपण. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय दिलेलं आहे, अक्करमाशी या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत, कोणी लिहिलेलं आहे हे अक्करमाशी आत्मकथन. तर त्याचे पर्याय बघा काय काय दिलेले आहेत, शरण कुमार लिंबाळे, लक्ष्मण माने, नरेंद्र जाधव आणि प्र इ सोनकांबळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शरण कुमार लिंबाळे. तर अक्करमाशी हे मराठी दलित आत्मकथन साहित्यातील अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. याचे लेखक कोण आहेत, शरण कुमार लिंबाळे. या आत्मकथेत लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील सामाजिक विषमता, जातीव्यवस्था, गरिबी आणि संघर्ष याचे वास्तववादी चित्रण केले आहे आणि हे पुस्तक मराठी साहित्यामध्ये मैलाचा दगड मानले जाते. म्हणून हे लक्षात राहू दे तुम्हाला, शरद कुमार लिंबाळे यांनी काय लिहिलेलं आहे, अक्करमाशी हे आत्मकथन लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 बघू. खालील वाक्याचे उपवाक्य अव्यय वापरून काय सांगितले त्यांनी, उपवाक्य अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. तर वाक्य काय आहे बघा, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, हे एक वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी कांदे लावले, हे दुसरं वाक्य आहे. आणि या वर्षी कांद्याला भाव आला नाही, तर हे तिसरं वाक्य. म्हणजे अशी 3 वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्याला काय करायचं, उपवाक्यही अव्यय वापरून एक विधान तयार करायचं. तर पर्याय क्रमांक 1 बघा, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, परंतु या वर्षी कांद्याला भाव आला नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, फुलस्टॉप, या वर्षी कांद्याला भाव आला नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 बघू आपण, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, या वर्षी कांद्याला भाव का आला नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, या वर्षी कांद्याला भाव आला नाही. तर या प्रश्नात आपल्याला काय उभयान्वयी अव्यय कंजक्शन्स ओळखायचे आहेत, म्हणजे लावलेले कुठले कुठले आहेत उपवाक्यही अव्यय. तर म्हणून हे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसते की म्हणून आणि परंतु हे तर जोडून एक विधान केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे ऑप्शन बरोबर आहे, पर्याय बरोबर आहे. म्हणून काय दर्शवते, कारण की गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, कारण गेल्या वर्षी कांद्याला भाव होता. आणि परंतु काय दर्शवतो, विरोध दर्शवतो किंवा विरोधाभास, परंतु काय यावर्षी कांद्याला भाव आला नाही. तर 3 स्वतंत्र वाक्य योग्य प्रकारे जोडण्यासाठी हे 2 अव्यय आवश्यक आहेत, म्हणून पहिला पर्याय काय आहे, योग्य आहे, बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 11 बघू आपण. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय दिलेलं आहे बघा, खालील शब्दाच्या अर्थाचे विधान ओळखा. तर इथं शब्द दिलेला आहे गर्दी, तर त्या अर्थाचे योग्य विधान ओळखायचं आहे. तर एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली. एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशाचा कळप उंचावला. एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा संघ गोंधळला. एसटी उशिरा आल्यामुळे प्रवाशांचा टाहा उडाला. तर हे 4 ऑप्शन आपण बघितल्यानंतर आपल्याला कुठला पर्याय योग्य वाटत आहे, तर पर्याय क्रमांक 1 हा पर्याय योग्य वाटत आहे. तर गर्दी म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा होणे. झुंबड उडणे, इथं पहिल्या आपल्याला दिसते की झुंबड उडणे हा शब्दप्रयोग काय दर्शवतो, गर्दी दर्शवतो, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. तर बाकीचा पर्याय का चुकीचे आहेत बाकीचे. तर कळप काय आहे, प्राण्यासाठी वापरला जातो, मनुष्यासाठी वापरला जात नाही. आता तिसऱ्या पर्यायामध्ये कुठला वापरलाय, संघ. तर संघ काय आहे, एक गट असं आपण म्हणू शकतो, टीम. त्याच्यानंतर टाहा म्हणजे काय, की आक्रोश करणे एखाद्या किंवा रडणे. आता प्रश्न क्रमांक 12 बघू आपण. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. राम नसणे. तर राम नसणे म्हणजे काय, आपल्या सर्वांना एखाद्या गोष्टीत राम नाही म्हणजे अर्थ नाही, कुठले त्या गोष्टीला अर्थ नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघू आपण. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. जो जो कीजे पुण्य लाहो. जो जो कीजे पुण्य लाहो. तर हे जे वाक्य दिलेलं आहे त्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कुठला आहे, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग. तर हा प्रश्न काय, जुन्या मराठीतील प्रयोग ओळखण्याचा प्रश्न आहे हा. तर आपण बघतो हे जे वर्ड आहेत, कीजे, लाहो, अशी जुनी क्रियापदे असल्यामुळे हे वाक्य काय आहे, पुराण कर्मणी आहे, पुराणातील वाक्य आहे ते, म्हणून शब्द आहे ते, म्हणून पुराण कर्मणी प्रयोग आपण ओळखतो. प्रश्न क्रमांक 14 बघू आपण. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय, अमर्याद मित्रा तुझी थोरवी, हे वाक्य जे दिलेले आहे. तर या काव्यपंक्तीतील थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर थोरवी म्हणजे काय, हे तर पर्याय काय दिलेत बघा, थोरली, दानशूर, महात्मा, श्रीमंती.
तर ह्या शब्दाचा अर्थ काय? थोरवे म्हणजे महानता, ग्रेटनेस, महिमा, महात्म्य. म्हणून महात्म्य शब्द कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर हा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे. बाकीचे पर्याय थोरली म्हणजे काय? मोठी. दानशूर म्हणजे काय? दान करणारा. आणि श्रीमंती म्हणजे काय? संपत्ती. तर हे आपल्याला माहित आहे. प्रश्न क्रमांक 15 बघू आपण. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आपत्ती. तर आपत्ती म्हणजे काय? तर संकट, दुर्घटना, अडचण. तर इथे संकट हा शब्द आहे. ओके, म्हणून आपत्तीला शब्दाचा योग्य अर्थ कुठला आहे? संकट. बाकीचे समानार्थी शब्द आहेत. बाकीचे शब्द जे आहेत सहवास, संधी, सन्मान. तर हे योग्य बरोबर शब्द नाहीत. प्रश्न क्रमांक 17. धूळ चारणे या शब्दप्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेले विधान ओळखा. तर काय विधान पर्याय काय बघा? भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली. पर्याय क्रमांक 2, प्रवाशांनी कंडक्टरशी भांडून धूळ चारली. पर्याय क्रमांक 3, अमितने प्रथम क्रमांक मिळवून भावंडांना धूळ चारली. पर्याय क्रमांक 4, हरिभाऊने दागिने करून पत्नीला धूळ चारली. तर याच्यामध्ये आपल्याला योग्य कुठलं वाटते? पर्याय क्रमांक 1 हे योग्य विधान आहे. कारण धूळ चारणे म्हणजे काय? पूर्ण पराभव करणे किंवा नामोहरम करणे. खेळामध्ये बहुतेक हा वाक्यप्रचार खूप वापरला जातो. जसं भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तर इथं भारतीय संघाने पाकिस्तान संघास धूळ चारली. म्हणून धूळ चारणे म्हणजे काय? पराभव करणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघू. आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे? पर्याय बघा कुठले दिले आहेत? लक्ष्मीबाई टिळक, सुनीता देशपांडे, कुसुमावती देशपांडे, कविता महाजन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुनीता देशपांडे. तर आहे मनोहर तरी हे प्रसिद्ध आत्मकथन यांनी लिहिलेलं आहे, सुनीता देशपांडे यांनी. आणि या पुस्तकात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचे, साहित्य विश्वाचे आणि पु ल देशपांडे यांच्यासोबतच्या सहजीवनाचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी चित्रण केले आहे. प्रश्न क्रमांक 19 बघू आपण. खालील शब्दाचा समास ओळखा. विटीदांडू हा शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेत बघा कुठले? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास. तर करेक्ट उत्तर कुठलं आहे? द्वंद्व समास हे त्याचे करेक्ट उत्तर आहे. तर विटी दांडू काय? 2 शब्द आहेत आणि दोन्ही शब्दांना काय समान महत्व दे, विटी आणि दांडू. अशा समासाला काय म्हणतात? द्वंद्व समास असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 बघू आपण. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईन. तर याचा प्रकार ओळखायचा आहे कुठला आहे बघा? आज्ञार्थी वाक्य आहे का? मिश्र वाक्य आहे का? संकेतार्थी वाक्य आहे का? विधानार्थी वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? जर वाक्यात जर तर प्रकारची अट असेल, तू जर येणार असेल तर अट किंवा संकेत व्यक्त केला जातो आणि यामध्ये कृती एका अटीवर अवलंबून असते, म्हणून हे काय? संकेतार्थी वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर म्हण दिलेले इथं एक, गर्वाचे घर खाली. तर ही म्हण दिलेली आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय नंबर 1 काय आहे? वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. पर्याय 2, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. पर्याय क्रमांक 3, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. आणि पर्याय क्रमांक 4, आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ येते. ही म्हण काय? अहंकार किंवा गर्व करणाऱ्या व्यक्तीबद्दल वापरली जाते, गर्विष्ठ माणसाबद्दल. जो व्यक्ती स्वतःच्या शक्ती, ज्ञान किंवा संपत्तीचा गर्व करतो त्याला शेवटी काय होतं? अपयश भेटतं किंवा अपमानाला सामोरे जावे लागते. म्हणून आपण काय म्हणतो? गर्वाचे घर खाली. प्रश्न क्रमांक 22 बघू. परिचित हा शब्द दिलेला आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कुठला शब्द? विरुद्धार्थी शब्द. तर पर्याय बघा कुठले आहेत? अपरिचित, ओळखीचे, जाणकार, माहितीतला. तर परिचित म्हणजे काय? ओळखीचा, माहिती असलेला. आणि पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, अपरिचित. त्याचं उत्तर विरुद्धार्थी शब्द. अपरिचित म्हणजे काय? अनोळखी. आणि परिचित म्हणजे काय? ओळखीचा. माहिती असलेला परिचित आणि माहिती नसलेला म्हणजे अपरिचित. म्हणजे परिचितचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? अपरिचित. आता प्रश्न क्रमांक 23 बघू आपण. माझ्या देवाक काळजी रे या काव्य पंक्तीतील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर पर्याय दिलेले आहेत बघा. आठवण, पर्याय क्रमांक 2 स्मृती, पर्याय क्रमांक 3 निष्काळजी आणि पर्याय क्रमांक 4 आर्जव. तर काळजी याचा काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कुठला येईल? पर्याय क्रमांक 3 निष्काळजी. तर काळजी म्हणजे काय? चिंता किंवा लक्ष देणे. याच्या विरुद्ध निष्काळजी म्हणजे काय? बेपर्वा आणि दुर्लक्ष करणारा. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघू आपण. प्रश्न क्रमांक 24 मध्ये देखना, इथं शब्द कुठला दिलेला आहे? देखना या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 लांडोर देखना आहे. पर्याय क्रमांक 2 राजनंदिनी देखना आहे. पर्याय क्रमांक 3 मैना देखना आहे. आणि पर्याय क्रमांक 4 राजकुमार देखना आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे.
की देखना हा शब्द काय पुल्लिंग आहे आणि स्त्री रूप कुठला आहे देखणी, म्हणून राजकुमार देखना आहे. हे काय पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 25 बघू आपण. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द कुठला दिलेला आहे? घडा. तर घडा या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत: पिंप, माठ, बोळके आणि बंब. तर याचा बरोबर उत्तर कुठला आहे? माठ. तर घडा या शब्दाचा अर्थ काय? माठ. घडा म्हणजे मातीपासून बनवलेले पाणी ठेवण्याची भांडे आणि त्याला आपण माठ असेही म्हणतो, त्यामुळे समानार्थी शब्द माठ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघू. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये: बेशिस्त, कुशिस्त, अशिस्त आणि आज्ञाधारक. हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 बेशिस्त. शिस्त, बेशिस्त. शिस्त म्हणजे काय? नियमांचे पालन करणे आणि बेशिस्त म्हणजे काय? नियमांचे पालन न करणारा. आता प्रश्न क्रमांक 27 बघू आपण. काय? खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर काय? गोगल गाय आणि पोटात पाय. प्रश्न क्रमांक 1 बघा काय, पर्याय क्रमांक 1 काय दिलेला आहे? वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो. पर्याय क्रमांक 2 वरून गरीब दिसणारा आतून दयाळू असतो. पर्याय क्रमांक 3 वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो. आणि पर्याय क्रमांक 4 वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. वरून गरीब दिसणारा आतून काय असतो? कपटी असतो. म्हणून या म्हणीचा अर्थ काय? गोगल गाय आणि पोटात पाय. तर बाहेरून साधा किंवा निरागस दिसणारा माणूस प्रत्यक्षात काय असतो? तो धूर्त आणि कपटी असतो. तर हे या पर्याय 3 नंबर मधून आपल्याला दर्शवतोय. प्रश्न क्रमांक 28 बघूया. किमिया या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 आहे: आईने किमिया केली आणि त्याच्या गालावर चापट मारली. पर्याय क्रमांक 2 राणीने केलेली करपलेली भाकरी ही तिची काय? किमिया आहे. पर्याय क्रमांक 3 राजूचे बेसूर गाणे हे एक किमियाचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही निसर्गाची किमिया आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला योग्य वाटत आहे की किमिया म्हणजे काय? चमत्कार, अद्भुत गोष्ट, आश्चर्यकारक घटना. इंद्रधनुष्य काय आहे? निसर्गाचे एक सुंदर आश्चर्य आहे. ते आपल्याला नेहमी दिसत नाही, ते पाऊस पडल्यानंतर पण क्वचित दिसतं आपल्याला, म्हणून हे काय? एक किमिया आहे. म्हणून हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 बघू आपण. खालीलपैकी विकल्प बोधक काय म्हणले त्यांनी? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य रचना केलेली योग्य विधान ओळखा. तर काय वाक्य दिलेत बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे: विजा चमकल्या परंतु पाऊस पडला नाही. पर्याय क्रमांक 2 डोके दुखत होते म्हणून मी चहा घेतला. पर्याय क्रमांक 3 जर डोके दुखत असेल तर चहा घे. आणि पर्याय क्रमांक 4 माझी सहल काश्मीरला किंवा राजस्थानला जाईल. तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर 2 पर्यायापैकी 1 पर्याय दर्शवणारा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसते 2 पर्याय: काश्मीर किंवा राजस्थान. किंवा आणि अथवा जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य. तर हे 2 पर्याय आहेत: काश्मीर किंवा राजस्थान. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 काळजाला घरे पडणे या शब्द प्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत वाक्यांचे. भांडणात आक्रस्ताळी सून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती. पर्याय क्रमांक 2 रामरावाने जावयाला सोन्याची अंगठी देऊन त्याच्या काळजाला घरे पाडली. पर्याय क्रमांक 3 प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मुख्याध्यापकांनी त्याच्या काळजाला घरे पाडली. आणि पर्याय क्रमांक 4 पाऊस आला की काळजाला घरे पडतात. तर याचा आपल्याला योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला योग्य वाटत आहे. कारण काळजाला घरे पाडणे म्हणजे काय? तर मनाला अत्यंत दुःख होणे, खोल मानसिक वेदना होणे. सासूचा हे तर काय? सासूचा अपमान होत असल्यामुळे तिच्या मनाला काय? खूप वेदना झाल्या, म्हणजे काळजाला घरे पडली. म्हणून हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 31 मृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 31 पर्याय 4 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 अमृत, पर्याय क्रमांक 2 मृत, पर्याय क्रमांक 3 क्षय, पर्याय क्रमांक 4 जिवंत. तर हा प्रश्न काय? विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित आहे. आणि मृत म्हणजे काय? तर ज्याचा मृत्यू झाला आहे असा मृत, आणि किंवा तो जिवंत नाही. तर याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? मग जिवंत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहू आपण. खालील शब्दाचा समास ओळखा. तर इथे एक शब्द दिलेला आहे, त्याचा समास ओळखायचा. शब्द कुठला दिलेला आहे? प्रतिवर्ष. तर 4 पर्याय दिलेले आहेत: बहुव्रीही समास, द्विगु समास, तत्पुरुष समास आणि अव्ययीभाव समास. तर आपल्याला ह्याच्यातून एक पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे: अव्ययीभाव समास. तर प्रतिवर्ष म्हणजे काय? प्रति प्लस वर्ष. प्रति हे काय आहे? अव्यय आहे. ज्या समासात पहिले पद काय येते? अव्यय येते, पहिले पद असते, त्याला आपण काय म्हणतो? अव्ययीभाव समास असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्रतिदिन, यथाशक्ती, दररोज, यथाकाळ हे त्याचे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 33 बघू आपण. रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा.
तर रोगीचा समानार्थी शब्द कुठला आहे? हे तर दिलेले आहेत रुग्ण, कृश, आजारी आणि निरोगी. तर रोगीचा विरुद्धार्थी शब्द म्हणलेला आहे. नीट लक्ष देऊन प्रश्न वाचायचा म्हणजे आपलं योग्य उत्तर येईल, उत्तर चुकणार नाही. तर निरोगी, रोगी, निरोगी. चुकून इथं जर समानार्थी शब्द अर्थ घेतला तर मग इथं आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून रोगी म्हणजे काय? आजारी व्यक्ती. याचा विरुद्धार्थी शब्द निरोगी म्हणजे काय? पूर्णपणे स्वस्थ असणारा व्यक्ती. प्रश्न क्रमांक 34 बघू आपण. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पर्याय बघा कुठले आहेत? गोनी दांडेकर, विनायक दामोदर सावरकर, विनोबा भावे, साने गुरुजी. तर याचं योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. तर माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. या ग्रंथात त्यांनी अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील शिक्षा, स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष आणि ब्रिटिश सत्तेखालील अनुभव याचे छान वर्णन केलेले आहे त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 35 बघू आपण काय दिलेला आहे. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. उपवन. तर उपवन या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा 4 पर्याय दिलेले आहेत. राई, जंगल, बगीचा, वन. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. उपवन म्हणजे काय? बाग, बगीचा, उद्यान. मग बगीचा आपल्याला इथं शब्द दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न क्रमांक 36 बघू आपण. डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्य प्रचाराचा योग्य उपयोग ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 काय आहे? व्यसनी मुलाचे वागणे पाहून वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तर ह्या योग्य वाटत नाही. पर्याय क्रमांक 2 काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. पर्याय क्रमांक 3 पुरात झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. आणि पर्याय क्रमांक 4 बाळाने ग्लास फोडलेला बघून आईच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर आपल्याला कुठला पर्याय अगोदर हा बघू की डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय? तर अत्यंत सुंदर किंवा मनोहर दृश्य पाहून मन काय होणे? तृप्त होणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय? सुंदर दृश्य पाहून मन तृप्त होणे. म्हणून पर्याय क्रमांक कुठला बरोबर येईल मग आपला? याच्या पर्याय क्रमांक 2 काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून काय झाले? मन तृप्त झाले म्हणजेच काय? डोळ्याचे पारणे फिटले. प्रश्न क्रमांक 37 बघू आपण. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. अतिराग, भीकमाग. तर पर्याय बघा कुठला आहे? दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे. पर्याय क्रमांक 2 अतिरागाने एखादे कृत्य केले तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात. आणि पर्याय क्रमांक 3 अतिरागाने कल्याण होते. पर्याय क्रमांक 4 अतिरागाने आयते खायला मिळते. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर या म्हणीचा अर्थ काय आहे की रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा केलेली एखादी कृती नुकसानकारकच ठरते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अतिरागाने एखादे कृत्य केले तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतात. म्हणजे अति तेथे माती. आणि आपण असं पण म्हणतो की विनाशकाली विपरीत बुद्धी. तर हे सेम मिनिंग आहे त्याचं. प्रश्न क्रमांक 38 बघू आपण काय? खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष. तर उत्कर्ष पर्याय काय दिलेत? हर्ष, भरभराट, ऊर्जा आणि उत्साह. तर उत्कर्ष म्हणजे काय? उत्कर्ष म्हणजे प्रगती, उन्नती, भरभराट म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघू आपण. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. खट्याळ. तर खट्याळ या शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे? योग्य अर्थ ओळखायचा आहे. पर्याय कुठले दिलेले आहेत बघा? भांडखोर, खोडकर, नाठाळ, गरीब. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. खोडकर. खट्याळ म्हणजे काय? खोडकर, मिश्किल, चंचल. मग खोडकर हे तर आपल्याला शब्द सापडलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघू आपण. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. शब्द कुठला दिलेला आहे? उणीव. तर उणीव या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? समानार्थी शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय दिले आहेत. नेणीव, त्याच्यानंतर कणव, त्याच्यानंतर कमतरता आणि जाणीव. तर याचं योग्य उत्तर काय आहे? कमतरता. उणीव म्हणजे काय? कमतरता. आता प्रश्न क्रमांक 41 बघू आपण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. इथं वाक्य दिलेलं आहे राधा पत्र लिहिते. तर याचं प्रयोग ओळखायचं आपल्याला. पर्याय कुठले दिलेले आहेत? अकर्मक कर्तरी, पुराण कर्मणी, भावी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या वाक्यात काय? कर्ता कोण आहे? राधा. त्याच्यानंतर कर्म काय आहे? पत्र. आणि क्रियापद कुठला आहे? लिहिते. तर क्रिया थेट काय होते? कर्मावर होते. राधा काय लिहिते? पत्र लिहिते. तर क्रिया कशावर होते? कर्मावर होते. म्हणून हा कुठला आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर सकर्मक क्रियापद म्हणजे लक्षात ठेवा ज्या क्रियेला कर्माची आवश्यकता असते. कर्म लागतेच, तिथं कर्म पाहिजेच, गरज आहे त्या कर्माची. उदाहरणार्थ राम पुस्तक वाचतो, मुलगा चेंडू मारतो, राधा पत्र लिहिते. म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा. प्रश्न क्रमांक 42 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. एक ना धड भराभर चिंध्या. तर पर्याय क्रमांक 1 काय? दुसऱ्याच्या परिश्रमावर फायदा करून घेणे. पर्याय क्रमांक 2 कोणते? एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे. पर्याय क्रमांक 3 लाज लज्जा सोडून देणे. आणि पर्याय क्रमांक 4 गरिबी फार वाईट असते. तर या प्रश्नाचे एक ना धड भराभर चिंध्या. तर याचे योग्य पर्याय आपल्याला कशामध्ये दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. कोणते? एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे. म्हणजे ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरली जाते जी अनेक कामे सुरू करते पण एकही काम व्यवस्थित पूर्ण करत नाही. प्रश्न क्रमांक 43 बघू आपण काय दिलेला आहे. खालीलपैकी प्रशंसा सूचक काय म्हणले त्यांनी? प्रशंसा सूचक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा.
तर पर्याय बघा, बापरे काय काम केलंस. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2, शाबास खूप छान काम केलंस. पर्याय क्रमांक 3, छी काय काम केलंस. पर्याय क्रमांक 4, अरे देवा काय काम केलंस. तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला सहज दिसतंय की कुठलं पर्याय क्रमांक 2 मध्ये काय प्रशंसा केलेली आहे, शाबास खूप छान काम केलंस. तर हे काय केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर भावना व्यक्त करणारे उद्गार. तर शाबास म्हणजे काय, प्रशंसा व्यक्त केलेले उद्गार, प्रशंसा व्यक्त झालेली आहे याच्यातून. म्हणून आपण काय म्हणतो, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. बाकीचे इतर उदाहरण म्हणलं तर वा, उत्तम, अतिउत्तम, अभिनंदन, शाबास हे काय आहे, प्रशंसासूचक केवळ प्रयोगी उद्गार आहे. आता प्रश्न क्रमांक 44 बघू आपण. खालील वाक्य रचनेचा प्रकार ओळखायचा आहे. तर माझे नाव कविता आहे. तर याचे 4 पर्याय दिलेले आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. तर ह्याच्यामध्ये काय वाक्य दिलेलं आहे, माझे नाव कविता आहे. तर या वाक्यात काय फक्त एक माहिती सांगितली आहे. कोणताही प्रश्न विचारला का नाही विचारला, कुठली आज्ञा दिली का, काय रिक्वेस्ट केली का नाही, अट दिली का नाही. मग काय फक्त याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक माहिती सांगितली आहे, माझं नाव कविता आहे अशी जनरल माहिती सांगितली आहे. म्हणून हे काय विधानार्थी वाक्य पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आणि एखादा सपोज मी शिक्षक आहे, ही काय माहिती झाली. किंवा सूर्यपूर वेला उगवतो, ही एक जनरल माहिती झाली. आणि दुसरं अजून एक उदाहरण म्हणलं तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर एक माहिती आहे. म्हणून काय हे विधानार्थी वाक्य आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 45, सनातन ही कादंबरी कोणी लिहिली. तर पर्याय दिले आहेत, शरद कुमार लिंबाळे, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ आणि दया पवार. तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर सनातन ही प्रसिद्ध काय मराठी कादंबरी आहे, शरद कुमार लिंबाळे यांनी लिहिलेली आहे. आणि या कादंबरीला सरस्वती सन्मान प्राप्त झाला आहे. यामध्ये भारतीय समाज रचना, जाती व्यवस्था आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण झालेले आहे. आता प्रश्न क्रमांक 46 आपण बघू. खालील शब्दाचा समास ओळखा. तर समासावर खूप प्रश्न येतात, त्यामुळे समास पक्के करा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, लक्षात ठेवा त्याचे सगळे रूल्स वगैरे काय आहेत ते. तर गायरान हा शब्द दिलेला आहे. तर गायरान पर्याय कुठले दिले बघतात, तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास. तर या पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. तर गायरान हे कुठल्या समासामध्ये येत आहे. तर गायरान म्हणजे काय, गायीसाठी रान किंवा राजाचा राजवाडा जसं आपण म्हणतो तसं गायीसाठी रान म्हणजे कुठलं येतंय, पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समास हे त्याचे योग्य उत्तर आहे गायरांसाठी. तर द्विगु समास मध्ये काय येतं, द्विगु समास म्हणजे त्रिभुवन, त्रिलोक, चातुर्मास. द्वंद्व समास म्हणजे काय येतं, दोन्ही शब्द महत्वाचे असतात, जसे मीठ भाकर, पाप पुण्य, स्त्री पुरुष. अव्ययीभाव समास म्हणजे काय, गावोगावी, घरोघरी. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 47, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. उपहास. तर उपहास या शब्दाचा काय करायचा, योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला. त्याचे पर्याय बघा कुठले दिलेले आहेत, दया, पर्याय क्रमांक 2 चेष्टा, पर्याय क्रमांक 3 जादू आणि पर्याय क्रमांक 4 उपहास. तर उपहासचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. उपहास म्हणजे काय, चेष्टा करणे, टिंगल करणे, खिल्ली उडवणे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे करेक्ट आन्सर आहे. तर प्रश्न क्रमांक 48 बघू आपण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. तर या वाक्यातील काय करायचं आपल्याला, प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय कुठले दिले आहेत, नवीन कर्मणी, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी. तर हे आपल्या अगोदरच आपण बघितलं की जुने काय आले असतील, क्रियापद आले असतील, जसे काय एकले दिजे, त्याच्यानंतर होईजे. हे काय जुने पुराण काय आहेत, क्रियापदे आहेत. म्हणून याला आपण काय म्हणतो, पुराण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 49 बघू आपण. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आयुष्य. तर आयुष्याचा योग्य अर्थ काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर पर्याय दिले आहेत, दीर्घायुष्य, समाधान, आशीर्वाद आणि जीवन. तर आयुष्य म्हणजे काय, जीवन, जीवनकाल म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघू आपण. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली आहे. तर पर्याय दिलेले आहेत बघा, राजन गवस, पर्याय क्रमांक 2 प्रमोद मुजुमदार, पर्याय क्रमांक 3 प्रवीण बांदेकर, पर्याय क्रमांक 4 रंगनाथ पठारे. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचे करेक्ट उत्तर आहे. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली आहे, राजन गवस यांनी. तर राजन गवस हे काय समकालीन मराठी साहित्यामधील महत्वाचे लेखक मानले जातात. तर हे पण लक्षात असू द्या तुम्हाला. तर मित्रांनो, हे 50 प्रश्न फक्त पाठ करून थांबू नका. प्रत्येक प्रश्नामागील व्याकरण, शब्द संपदा आणि साहित्य समजून घ्या. तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक, एमपीएससी, ग्रामसेवक आणि इतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे या सर्व संकल्पनाची नियमित पुनरावृत्ती करा आणि दररोज किमान 20-30 अशा प्रश्नांचा सराव करा. यश तुम्हाला नक्की मिळेल.